नमस्कार. आता 2 तारखेला आपण आमच्या पप्पूचं आणि सुकन्याचं लग्नाचा कार्यक्रम सगळीजण एन्जॉय करायचा आहे. पप्पूची तशी ओळख आमची अलीकडचीच, पण भेटल्यानंतर किती वर्षापासूनच्या किंवा गेल्या जन्मापासून ओळख आहे असं आमचं त्याचं समजून झाले. साध्या परिस्थितीतून मोठं स्वप्न घेऊन खेडेगावातून सुद्धा सुरुवात केला कामाला तू जन्मलीपर्यंत मिळीपर्यंत पोचू शकतोय म्हणजे पृथ्वीवर उदास म्हणजे आमचं पप्पू आहे. सुकन्याची भेट तर या पप्पूमुळे झाली. ती एक इंद्रजीचं स्तोत्र आहे. एक 300-400 स्पीडनं पडणारी गाडी आहे आणि ते तुझ्या संसाराची गाडी ड्रायव्हर शिकवली तुला बसवायचं आहे. ती गाडी कशी पळायची ती तू बघणार आहेस असं त्यांनी सांगितलं. मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. हाँ मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. यारा तेरी सगळे चांगलेच आहेत, पण एक गोष्ट तिने सोडायला पाहिजे म्हणजे तिला राग आला की तो अजिबात कंट्रोल होत नाही. ते तिने सोडायला पाहिजे म्हणजे कंट्रोल ठेवायला पाहिजे. कारण की रागाच्या भरामध्ये आपण समोरच्या माणसाला काय बोलतो किंवा ते आपल्याला कळत नसते तेव्हा, त्यामुळे राग तेवढा तिनं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. एवढंच. मेरे दिल की दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. हाँ मेरे दिल की दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना. खूपच बोलकी आणि लगेच मिळून मिसळून जाणारी सगळ्यांच्या अशा गोड स्वभावाच्या लोकांचा संसार चांगला व्हावा. आनंद साध्या साध्या गोष्टीतनी असतोय तेव्हा ते दोघांनी ते भान ठेवून त्या पद्धतीनं आपलं वैवाहिक जीवन एन्जॉय करावं अशा आमच्या राजेश परिवाराकडून त्यांच्या दोघांच्या संसारासाठी त्या येणाऱ्या 2 तारखेच्या लग्नासाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. ऊंचे पहाड़ों से बह के खुशियां अब घर में आए,
मन में मृदंग बजे सुबह की धूप सी लगे मन की रंगाई, जिंदगी तारों से सजे। तेरे साथ यूं तेरा हाथ थामे चलते जाएं, ख्वाबों के कई बाग मिलते जाए हैं, गुल खिले तेरे आने से। मन के सफों पे आ गिरी तेरे मन की स्याही, कोरे थे जो वो भर गए। अनजानी राहों में अब तुम हो मेरे हमराही, दो हर्फ लफ्ज बन गए। तेरे आने से है मिल गई दिल की गहराई, गूंज उठी दिल में तेरी शहनाई। तेरे आने से है मिल गए सब इशारे, खुद से भी मिले तेरे आने से।